श्री शिवाय नमस्तुभ्यं मित्रांनो, शिवशक्ती भक्तिपथ या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। गोवर्धन पूजन। नमस्कार भक्तांनो, आज आपण साजरा करणार आहोत गोवर्धन पूजन, जे श्रीकृष्णाच्या लीलाचं प्रतीक आहे। या पूजेत आपण गोवर्धनाची पूजा करून निसर्ग आणि देवतेचे आशीर्वाद प्राप्त करतो। चला जाणून घेऊया गोवर्धन पूजनाची कथा आणि विधी। यमुना जवळील गोकुळ गावात एकदा श्रीकृष्ण यांनी गावकऱ्यांना शिकवले की देवतेच्या पूजेऐवजी निसर्गाचे पूजन करणे आवश्यक आहे। गावकरी इंद्रदेवाच्या पूजेची तयारी करत होते। श्रीकृष्णांनी आपल्या वडिलांना विचारले, ही तयारी कशाची? त्यांनी इंद्रदेवाच्या पूजेची आहे असे सांगितले। त्यानंतर त्यांनी इंद्रदेवाच्या पूजेऐवजी गोवर्धनाची पूजा करण्यास सांगितले आणि सर्व गावकऱ्यांनी मिळून गोवर्धनाची पूजा केली आणि तेथेच अन्नकूटही साजरा केला। हे पाहून इंद्रदेवाला खूप राग आला। इंद्रदेवाने मुसळधार पाऊस पाडला आणि या पावसापासून संरक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण भगवंताने गोवर्धनाला 7 दिवस आपल्या करंगळीवरती उचलून धरले आणि सर्व गावकऱ्यांचे आणि गायांचे रक्षण केले। मग तेव्हापासून गोवर्धन पूजा केली जाते। तर ही गोवर्धन पूजा प्रत्येकालाच करता येते। आपल्या घरी गाईचं शेण किंवा मातीपासून गोवर्धन पर्वताची स्थापना ती आपल्या अंगणात करा, घरात करा। लहान गोवर्धनाच्या आकाराची स्थापना करावी। फुले आणि नारळ अर्पण करावे। पर्वताच्या भोवती फुले, नारळ, मिठाई ठेवावी। दीप प्रज्वलित करावा। मंत्र जप ओम अन्नपूर्णाय नमः किंवा ओम गोवर्धनाय नमः असे मंत्र जप करावे। पूजेनंतर सर्वांना प्रसाद द्यावा, मिठाई द्यावी। अन्नकूटाचा आशीर्वाद सर्वांना प्राप्त होतो। गोवर्धन पूजन निसर्गाशी आपल्या नात्याचे स्मरण करून देते। यामध्ये गावकऱ्यांना शिकवले जाते की देवतेसाठी प्रार्थना केल्यास जीवनात सुख समृद्धी येते आणि संकटातून वाचता येते। तर भक्तांनो, आजच्या गोवर्धन पूजनाच्या दिवशी आपल्या घरात आणि मनात प्रेम, निसर्ग प्रेम आणि आशीर्वाद फुलवूया। श्री कृष्ण आणि गोवर्धन पर्वताचे आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत राहोत। जय श्री कृष्ण, जय गोवर्धन। धन्यवाद।